नमस्कार. आज मी व्हेज जेवण बनवत आहे. त्यासाठी सर्वात अगोदर कच्चा पपई घेतलेला आहे, तो साफ करून घेते. पपईचे 4 तुकडे करून घेतलेले आहेत. त्याचा आतला भाग काढून घेते. अशा प्रकारे साफ करून घेते आणि बाहेरचं साल काढून घेते. अशा प्रकारे सर्व साफ करून घेते. आता मी भाजी करायसाठी छोटे तुकडे करून घेते. अशा प्रकारे भाजीसाठी छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. कढईत तेल घेतलेले आहे, त्यात कांदा कढीपत्ता घालते. कांदा परतून घेते. कांदा नरम झाल्यावर त्यात बारीक कापून ठेवलेला लसूण घालते. लसूण परतून झाल्यावर बारीक कापून ठेवलेला आलं घालते आणि परतून झाल्यावर एक टोमॅटो घालते बारीक कापून ठेवलेला आणि मीठ घालून मिक्स करून झाकण लावून टोमॅटो शिजायला ठेवते. झाकण काढलेलं आहे. टोमॅटो शिजलेले आहेत. थोडंसं पाणी घालते, मिक्स करून घेते आणि सुके मसाले घालते. धणे पावडर, जिरे पावडर, लाल मिरची पावडर, हळद आणि हिंग घालते आणि मिक्स करून घेते आणि झाकण लावून मसाले शिजायला ठेवते. झाकण काढलेलं आहे. मसाला शिजलेला आहे. त्यात कोथिंबीर घालते आणि बारीक कापून ठेवलेला पपई घालते आणि मसाल्यात परतून घेते. इथे चणे भिजत घालून कुकरमधनं शिजून घेतलेले ते घालते आणि मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालते आणि झाकण लावून भाजी शिजायला ठेवते. थोड्या वेळाने झाकण काढलेलं आहे. पपई शिजलेला नाही अजून. चवीप्रमाणे मीठ घालते, मिक्स करून घेते आणि पुन्हा झाकण लावून शिजायला ठेवते. झाकण काढलेलं आहे. पपई शिजलेलं आहे. गरम मसाला घालते आणि कोथिंबीर घालून मिक्स करून घेते. पपईची भाजी तयार आहे. इथे तुरीची डाळ, टोमॅटो आणि हिरवी मिरची घालून कुकरमध्ये शिजून घेतलेली आहे. ती रवीने घोटून घेते. कढईत तेल घेतलेलं आहे. त्यात फोडणीला सुक्या मिरच्या, राई, जिरं घालते. राई जिरं तडतडल्यावर बारीक कापून ठेवलेला लसूण घालते आणि परतून घेते. आता बारीक चिरलेला कांदा घालते. कढीपत्ता घालून थोडंसं हिंग घालते आणि परतून घेते. थोड्या वेळाने हळद घालते आणि कोथिंबीर घालून पुन्हा एकदा परतून घेते. आता शिजून ठेवलेली तुरीची डाळ घालते, मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि डाळीला उकळी काढून घेते. डाळीला उकळी आलेली आहे. वरून कोथिंबीर घालते. तुरीच्या डाळीची आमटी तयार आहे. इथे कढईत तेल घेतलेले आहे. त्यात थोडंसं मीठ आणि हळद घालते आणि मिक्स करून घेते. ते बारीक चिरलेला बटाटा घालते आणि बटाटा शिजून घेते. बटाटा शिजलेला आहे, काढून घेते बाजूला. त्याच तेलात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालते. कांदा परतून घेते. कांदा नरम झाल्यावर टोमॅटो घालते आणि मिक्स करून घेते. त्यात बारीक चिरून ठेवलेली भेंडी घालते आणि कांद्यावर परतून घेते 2 मिनटं. आता हळद घालते, कोकम घालते बारीक तोडून घेतलेली. भेंडी शिजलेली आहे. वरून आता मीठ घालते आणि झाकण लावून घेते. झाकण काढलेलं आहे. भाजी मिक्स करून घेते. त्यात भाजून ठेवलेला बटाटा घालते, मिक्स करून घेते. ओलं खोबरं घालते आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते. कोथिंबीर घालते. भेंडीची भाजी तयार आहे. इथे पपईचे 2-3 तुकडे बाजूला ठेवलेले, ते किसणीवर किसून घेते. अशा प्रकारे
त्यात उभा चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालते, बारीक चिरून ठेवलेलं आलं आणि लसूण घालते, चवीप्रमाणे मीठ घालून सगळं मिक्स करून घेते. थोडंसं हिंग, लाल मिरची पावडर, हळद, सफेद तीळ, कोथिंबीर घालते आणि थालीपीठाची भाजणी घालते आणि मिक्स करून घेते आणि थोडंसं पाणी घालून ओलसर पीठ मळून घेते. अशा प्रकारे पॅनवर तेल गरम करायला ठेवलेले, त्यात पिठाचा गोळा घेऊन तव्यावर भजी फ्राय करायला ठेवते. आता दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते. अशा प्रकारे 2-3 वेळा परतून कुरकुरीत होईपर्यंत पपईची भजी तळून घेते. भजी तयार आहे. भजी काढून घेतलेली आहे. त्यात पॅनमध्ये थोडंसं तेल घेऊन 2 सुक्या मिरच्या भाजून घेते. मिरच्या भाजून झालेल्या आहेत, बाजूला काढून घेते. आता एक बारीक चिरलेला कांदा परतून घेते. गॅस बंद करून घेते. आता इथे 3 तुकडे पपईचे कुकरमधनं शिजून घेतलेले आहेत, ते मॅश करून घेते. मिरच्या तळून थंड झालेल्या आहेत, त्यात मीठ घालून कुस्करून घेते. आता त्यात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, मॅश करून ठेवलेला पपई आणि लिंबाचा रस घालते आणि सगळं मिक्स करून घेते. पपईचं भरीत तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.